दाखवणार आहे की म्हणजे आतापर्यंत रश्श्याची गवारी किंवा सुकी गवारी, मसाल्याची गवारी सगळ्यांनी खाल्ली असेल, तर आज मी एकदम झटपट आणि खायला टेस्टी अशी मी गवारी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची गवारीची भाजी. खारी गवारी, अगदी साधी सिंपल, लहान बाळसुद्धा खाईल अशी भाजी, अजिबात तिखट होणार नाही. तर चला तुम्हाला दाखवते. आणि वाफेवरती होणारी भाजी आहे ही गवारीची भाजी. काय काय टाकायचे आधी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. चला पाहूया गवारीची रेसिपी. पहिल्यांदा तर मी बघा अशी कवळी गवारी आणली होती. ती गवारी साफ केली, स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये काय टाकले, तेल घेतले 1 चमचा. त्याच्यानंतरला जिरी मोहरीची फोडणी घातली. त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे ठेचून. तुम्हाला जर ठेचून नसेल टाकायचं तर मी ठेच्यामध्ये टाकते, म्हणजे मी ठेचा बनवते. हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा, तर तो मी टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि कढीपत्ता देखील टाकलेला आहे. आता हे आपल्याला आणि थोडं मीठ टाकायचं. ते पाहू शकता आपला हा गवारी आहे, एकदम साधी सोपी आहे. आणि याला मसाला अजिबात वापरायचा नाही. मसाल्याने ना कधी कधी तिखट वगैरे लागते, ते पाहू शकता. आता आपल्याला याच्यावरती एक 10 मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे. आता इथं झाकण ठेवलं आहे. आता या झाकणावरती आपल्याला खाली पाणी न टाकता या झाकणावर पाणी ठेवायचं. या झाकणावर पाणी ठेवलं काय होतं, आपली भाजी लवकर शिजून जाते. तर आता इथं पाहू शकता 10 मिनिटात आपली भाजी. आणि गॅस जो आहे तो बारीक करायचा ठेवायचा आहे, जेणेकरून आपली खाली भाजी लागली नाही पाहिजे. आता गॅस बारीक ठेवून 10 मिनिटं फक्त वाट पाहायची आहे. तर तोपर्यंत आपण ना जर तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी हरकत नाही. मी तर शेंगदाण्याचा कूट म्हणजे जाडसर शेंगदाणे वाटलेले मी त्याच्यात टाकणारे, आम्हाला खूप आवडतात. ते खाताना आहे ना त्या गवारीमध्ये ना दाताखाली येतात ना शेंगदाणे, तेव्हा खूप छान लागतात ते आणि खायला सुद्धा भारी लागतात. तर आता इथं बघा मी भाजलेले शेंगदाणे आहे, त्याचं मी जाडसर कूट बनवणार आहे खलबत्त्यामध्ये. तर आता इथं पाहू शकता मी असा जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलाय. आता जेव्हा आपली गवारी शिजेल ना तेव्हा हे आपल्याला त्याच्यात टाकायचं. तुम्हाला आवडत असेल तर टाका, कोणी कोणी खोबरं सुद्धा टाकतात, तर मी खोबरं नाही टाकत. मी शेंगदाण्याचं कूट टाकते. बघा असं जाडसर बनवायचं आहे, अर्ध कच्चं वाट हे करायचं आहे खलबत्त्यात, जेणेकरून ना खाताना ते ना आणि गवारी सुद्धा आपली चिकचिक होत नाही, म्हणजे अशी एकदम नाही का असं ओलसर होत नाही. तर ही ना टाकलं ना तर सुटसुटीत गवारी सुद्धा होते आणि डब्याला छान टिफिनला एक 10 मिनिटात होणारी भाजी आहे. फक्त तुम्ही तिखट वगैरे लागत नाही. तुमची जर लहान मुलं जर खात नसेल ना तिखट, तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करा. फक्त मीठ टाकायचं आहे आणि हे टाकायचं आहे जिरीची फोडणी आणि लसूण टाकून द्यायचं आहे, तरी पण खायला खूप छान लागणार ही भाजी. जिरीची फोडणी, जिरी, कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देऊन आणि थोडंसं मीठ टाकून जर तुम्ही ही भाजी बनवली ना, तुमची लहान मुलं सुद्धा टिफिनला आवडीने खातील. आणि त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे, जेणेकरून ना खायला छान लागते आणि दाताखाली आल्यावरती अजून छान लागते. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि एकदा तुम्ही ट्राय करून पहा आणि मग मला कमेंट्स करून सांगा की गवारीची भाजी किती छान लागते. तर चपातीबरोबर किंवा भाकरीवर तुम्ही खायला पण छान लागते. तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडत त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. मसाल्याचं काय होतं, मसाल्याचं भाजीने ना एवढं म्हणजे जेवढी टेस्ट मसाल्याची येत नाही ना तेवढी ही भाजीची खूप टेस्ट येते आणि झटपट सुद्धा होते. म्हणून तुम्हाला मी ही रेसिपी सांगितली. तर चला आता आपण 10 मिनिटांनी पाहूया. पाहू शकता आपली गवारीची भाजी जी आहे बघा छान अशी शिजलेली आहे, कसलाही पाण्याचा वापर न करता. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं. तर आता तुम्ही पाहिलंच असेल की ही भाजी किती झटपट आणि अवघ्या 10 मिनिटात. सकाळची जर घाई गडबडीला जर तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तर ही भाजी तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा कोणाच्या तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. अतिशय आणि लहान मुलं डोळे झाकून खातील अशी भाजी खूप छान होते. याला बोलतात खारी गवारी. तर तुम्ही एकदा ही भाजी आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास मला कमेंट्स करून नक्कीच सांगा की म्हणजे तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि खायला कशी लागते. ती जी मसाला आणि तुम्ही रश्श्यावाली गवारीची भाजी खाल्ली असेल ना त्याच्यापेक्षा सुद्धा ही भाजी खूप वेगळी लागती. आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.